पावसाळा सुरू झाला की घराची आणि लाकडी फर्निचरची ते सोबतच आपली काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. अंघोळ पाणी झाल्यानंतर दिवाबत्ती केली आणि घरामध्ये माशा येऊ नयेत म्हणून मी इथे कापूरदानीमध्ये भीमसेनी कापूर लावला. मस्त घर प्रसन्न आणि सुगंधित झालं. शिवाय माशांचा त्रास देखील गेला. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि त्यामुळे घरामध्ये सतत आपल्याला ओलावा जाणवतो. तो जो एक माझ्याकडे जुना टर्कीचा जो टॉवेल होता तो असाच पडून होता कारण की तो फाटला होता. तर म्हटलं की चला जाडजूड टॉवेल आहे त्याचा उपयोग आपण अशा प्रकारे घर पुसण्यासाठी किंवा पाय पुसण्यासाठी आपण नक्कीच करू शकतो. तर म्हणून त्या टॉवेलला मी अर्ध्या तुकड्यांमध्ये 2 भागात विभागलं आणि जिथे-जिथे पाणी होतं तर ते पाणी पुसण्यासाठी हा टॉवेल मी ठेवलेला आहे. लहान-लहान तुकडे करायचे म्हणजे आपल्याला हे तुकडे व्यवस्थित वापरता येतात आणि जुन्या कपड्यांचा व्यवस्थित उपयोग देखील करता येतो. पावसाचं छान असं वातावरण तयार झालं होतं. येताना यांनी चिकन आणलं होतं. आज मी यांना म्हणाले, की "आज मला एका दिवसाची सुट्टी हवी आहे." हे म्हणाले, की "पूर्ण कामात तर सुट्टी मिळणार नाही, पण स्वयंपाकामध्ये तुला आज सुट्टी देतोय. पण तुला आधी माझी एक अट मानावी लागेल. ही जी बाउंडरी लाईन आहे ना, या बाउंडरी लाईनच्या पलीकडे तू यायचं नाहीस म्हणून. चिकन माझं मी बनवेल म्हणून." तर म्हटलं ठीक आहे. पण सारखंच यांचं चाललं होतं, की तिखट, मीठ, हळद, मसाले कुठे आहेत हे सगळं सतत विचारत होते आणि त्यामुळे मला सारखी-सारखी बाउंडरी लाईन पार करावी लागत होती. बरं, एकीकडे हे चिकन बनवत होते तोपर्यंत म्हटलं, की चला माझी राहिलेली कामं मी करून घेते. पावसाळा म्हटलं, की हवेमध्ये एक दमटपणा असतो आणि त्यामुळे लाकडी फर्निचरवर बुरशी वगैरे येण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे काय करायचं, इथे मी स्प्रे वगैरे करून घेतलेला आहे. व्यवस्थित कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आणि एका कोरड्या कपड्यावरती थोडंसं 5 ते 7 तेलाचे थेंब घ्यायचे. आता आपल्याकडे खोबरेल तेल असेल तर ते घ्यायचं किंवा वॅक्स असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता आणि ते व्यवस्थित पुसलेल्या फर्निचरवरती त्याचा एक हात असा फिरवून घ्यायचा. आता याने काय होतं, एक तेलाचं किंवा वॅक्सचं एक कोटिंग या लाकडी फर्निचरवर चढतं. त्याच्यामुळे बुरशी वगैरे येत नाही. लाकडी फर्निचर असं फुगत नाही आणि शिवाय एक चकाकी येते, स्वच्छ होतं. आता आधी मी दरवाजा तुम्हाला दाखवला आणि नंतर हा साफ केल्यानंतर इतका स्वच्छ दरवाजा झालेला आहे. आता म्हटलं सगळं फर्निचर तर स्वच्छ करून घेतलेलं आहे. तोपर्यंत म्हटलं चला हातासरशी मशीन देखील स्वच्छ करून घेते. कारण की किचनच्याच बाजूला असल्यामुळे फोडणीचं तेल वगैरे जे असतं, तर ते या मशीनच्या वरती उडलेलं असतं. त्याच्यामुळे ही मशीन देखील लगेच हातासरशी साफ करून घेतली आणि आता यांनी बनवलेलं चिकन देखील तयार होतं. बिना तेलाचं आणि बिना वाटणाचं हे चिकन अगदी हायजीनरित्या यांनी माझ्यासाठी बनवलेलं होतं आणि ते म्हणाले, "आजचं चिकन तू नक्कीच खाऊन बघ, तुला नक्कीच आवडेल" म्हणून. तर याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर पूर्ण उपलब्ध आहे. तर तो तुम्ही नक्की पाहू शकता. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.